राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी आपण जर पाहायला गेलं, नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडताना पाहायला मिळत आहे. या निवडणुकांनंतर आता राज्यातील महत्त्वाकांक्षा म्हणजे मिनी विधानसभा म्हणजेच महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. या महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतांची मोजणी म्हणजेच निकाल जाहीर होणार आहे. या महापालिका निवडणुकांसाठी सर्वत्र तयारी जोरदार सुरू आहे. मात्र या सगळ्यामध्ये आता प्रतीक्षा पाहायला लागली आहे, ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातली. आणि नेमकं कशा प्रकारे ठाकरे बंधू संपूर्ण मुंबईसह राज्यभरामध्ये रणनीती आखणार, कशा प्रकारे विरोधकांना घेरणार, याकडे आता ठाकरे बंधूंच्या राजकारणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या आपण पाहतोय की सध्या दोन्ही बंधू हे एकंदरीत आपल्याला कौटुंबिक भेट असेल किंवा राजकीय भेट असतील, भेटीगाठीच्या माध्यमातून एकमेकांसमोर येताना पाहायला मिळत आहे. मात्र अद्याप संपूर्ण राज्यभराला असेल किंवा कार्यकर्त्यांना असेल किंवा राज्याच्या राजकारणामध्ये नव्या युतीची घोषणा नेमकी कधी होणार, अशा या ठाकरे बंधूंच्या युतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अशामध्ये पाहायला गेलं तर राज्यामध्ये 2024 म्हणजेच गत वर्षी एकूण 2 निवडणुका पार पडल्या, लोकसभा आणि विधानसभा. या दोन्ही निवडणुकांमध्ये पाहायला गेलं तर ह्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला विरोधात पाहायला मिळाले. मात्र 2025 मध्ये जुलैमध्ये एकंदरीत मराठीसाठीच्या लढ्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती आले आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी आपल्यातील कटुता, आपल्यातील दुरावा दूर करत पुढील काळासाठी, मग त्यामध्ये राजकारण असो या कौटुंबिक भेटीगाठी असो, या सगळ्यामध्ये एकत्र राहणार असल्याची घोषणा केली. याचाच अर्थ आपण पाहतोय की एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. तर दुसरीकडे आपण पाहतोय की आपल्यातले वाद भांडणं हे मिटवण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं एका मुलाखतीच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. ही झाली पार्श्वभूमी. सद्यस्थितीत आपण पाहतोय की याच सगळ्याच्या जोरावरती आगामी काळातील राजकारणामध्ये म्हणजे सध्या आता ज्या निवडणुका पार पडत आहेत, यामध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्र दिसणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सद्यस्थितीत पाहायला गेलं तर राज ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भेटीगाठी जाताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे हे सुद्धा मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. किंवा अनेक मंचावरती हे दोन ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळत आहे. मात्र सध्या जर पाहायला गेलं तर नेमकी युती कधी होणार आणि युती झाल्यास नेमकं जागा वाटपाचं समीकरण कसं असणार, दोन ठाकरे बंधू आपलं राजकारण कसं करणार आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे विरोधकांना टॅकल करणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र सध्या जर आपण चर्चा करायची झाली तर विविध भाषिक नागरिक या मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात आहे. सध्या पाहायला गेलं तर मुंबईसह ठाणे असेल, पालघर असेल, यासोबतच आपण पाहतोय नाशिक असेल, यानंतर पुणे असेल, अशा प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका आपण पाहतोय की जाहीर झालेल्या आहेत. मुंबई असेल, ठाणे असेल, नाशिक, या सगळ्यामध्ये पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असेल, यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सध्या आपण चर्चा मुंबई महापालिका निवडणुकी संदर्भात करणार आहोत. या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सध्या पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात अनेक भाषिक नागरिक राहत आहेत, मोठ्या प्रमाणात मतदार सुद्धा आहेत. मात्र यामध्ये ठाकरे बंधू ज्या प्रकारे एकत्र येत आहेत, त्यांचा जो मुद्दा होता मराठीचा मुद्दा, या महापालिका निवडणुकांमध्ये मराठी मतं आपल्यासोबत ठेवण्यासाठी सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधू मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकी दरम्यान हे मराठी मतदार असतील, विविध भाषिक मतदार असतील, हे मतदार आपल्या बाजूने राहून आगामी महापालिका निवडणुकीमध्ये आपल्या युतीचा झेंडा फडकावा, यासाठी दोन ठाकरे बंधूंचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र याला सध्या पाहायला गेलं तर एकीकडे मराठी मतदार आहेत, अनेक भाषिक मतदार आहेत. मात्र सध्या पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे मुस्लिम मतदारांकडे. कारण लोकसभा असो किंवा विधानसभा असो, यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत झाली. यावेळेला संपूर्णपणे राज्यभरातील पाहायला गेलं तर एकंदरीत मुस्लिम मतदारांचा कौल पाहायला गेला तर तो निश्चितच महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना पाहायला मिळाला. आणि यालाच जर पाहायला गेलं तर महायुतीतील अनेक आमदार असो किंवा अनेक खासदार असो, यांनीही म्हटलेलं आहे की मुस्लिम मतांच्या जोरावरती विरोधकांनी विजय मिळवलेला आहे.
त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर याच मुस्लिम मतदारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवरती आलाय. कारण सध्या पाहायला गेलं तर प्रत्येक जण, प्रत्येक मतदार, प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक प्रभागातील आपला मतदार हा आपल्या बाजूने राहावा यासाठी प्रयत्न करत आहेत. अशामध्ये दोन ठाकरे बंधूही कुठे दूर राहिलेले नाहीयेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी मतदारांसह मुस्लिम मतदार सुद्धा आपल्याकडे राहावे यासाठी विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू हे मराठी मतदारांसह मुस्लिम मतदार सुद्धा यांचं मतदान सुद्धा आपल्या बाजूने राहावं यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान आपण पाहतोय की ठाकरे बंधू हे मराठी मुस्लिम मतदारांवर लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. यामध्ये आपण पाहतोय की मुंबईतील मराठी आणि मुस्लिम मतदार आपल्या बाजूने राहावं यासाठी ठाकरे बंधूंकडून रणनीती सुद्धा ठरवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास मुंबई महानगरपालिकेत 227 वॉर्डपैकी 41 मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर जवळपास 72 वॉर्डात मराठी मतदारांचा दबदबा आहे. त्यामुळं 227 पैकी या 113 वॉर्डमध्ये ठाकरे बंधूंचं विशेष लक्ष असेल. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मराठी मुस्लिम मतदारांचा कॉम्बिनेशनवर विशेष लक्ष असेल. निश्चितच आपण पाहतोय की मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये मुंबई शहर असो किंवा उपनगर असो यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मराठी मतदारांसोबत मुस्लिम मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये या मुस्लिम मतदारांचं मत आपल्याकडे राहणं हे या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी म्हणजे त्यांच्या युतीसाठी अत्यंत महत्वाचे राहणार आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नेते जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना मराठी मुस्लिम या सगळ्या मतदारांवरती सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे. लोकसभा आणि विधानसभा मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला या निवडणुकीच्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला माहीम, गोवंडी, मानखूर, वांद्रे पूर्व, भायखळा या भागात मुस्लिम वोटरचा मोठा पाठिंबा मिळाला होता. आपण पाहतोय की लोकसभेला ज्या प्रकारे प्रचार करण्यात आला त्यावेळेला काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल या सगळ्यांनी आपले उमेदवार आणि मतदार हा आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार सुद्धा केला आणि त्यानंतर निकाल जर आपण पाहिला तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक खासदार म्हणजे सर्वाधिक मतं ही महाविकास आघाडीच्या बाजूने मुळामध्ये जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने गेल्याचं पाहायला मिळालं. तोच पाठिंबा विधानसभेत जर पाहायला गेला तर कुठेतरी महायुतीच्या बाजूने गेला, मात्र महाविकास आघाडीला विजय जो तो यामध्ये मिळवता आला नाही. मात्र आता प्रश्न झालेला आहे तो म्हणजे एकीकडे वादाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे दुबार मतदार आहे, या सगळ्या मतदान यादीमधील गुण आहे. मात्र एकीकडे हे असलं तरी दुसरीकडे मतदार मात्र आपल्या बाजूने राहावं असा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळं मतदार, प्रत्येक भाषिक मतदार हे आपल्या बाजूने राहावं यामध्ये सर्वाधिक महत्वाचं ठरतं ते म्हणजे मराठी मुस्लिम मतदार याकडे जाता दोन्ही ठाकरे बंधूंनी आपलं लक्ष जे आहे ते वळवलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पुढे गेलो तर आपण पाहतोय सगळी चर्चा ही सुरू असताना अजूनही माहीम, दादर, विक्रोळी, भांडूप, लालबाग, वरळी या भागातील प्रभाग आपल्याकडे अधिकाधिक राहावे यासाठी दोन्ही पक्षांचा आग्रह आहे आणि तिथे तिढा कायम असल्याचं कळतंय. साधारणतः हे भाग आपण पाहायला गेलं तर निश्चितच शिवसेनेचा दबदबा बालेकिल्ला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशा ठिकाणी मात्र मनसेकडून सुद्धा दावा केला जात असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे आता या दोन्ही म्हणजे सध्या ठाकरे बंधूंच्या या चर्चासत्रांमध्ये ज्या जागा आपण आता पाहतोय त्या जागांवरील जो तिढा आहे तो सुटणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि जर तिढा सुटल्यास त्यापैकी कोणत्या जागा शिवसेनेकडे राहतात, कोणत्या जागा मनसेकडे जातात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईसह राज्यभरात एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे. तर निवडणुकीसाठी आपण पाहतोय निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी, मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेनं जाहीर सुद्धा केलेली आहे. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार असून त्यापैकी 53% पुरुष मतदार व 47% या महिला मतदार आहेत. यातील सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभागात असून कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत. सर्वात जास्त मतदार चांदिवलीतील प्रभाग क्रमांक 164 मध्ये तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा मधील प्रभाग क्रमांक 176 मध्ये आहेत. त्यामुळे सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहेत. एकंदरीत आपण पाहतोय की मतदार यादी असेल, अंतिम मतदार यादी साधारणतः पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेलीच आहे. मात्र ठाकरे बंधूंच्या रणनीतीकडे सध्या सर्वच पक्षांचं लक्ष लागलेलं आहे, सर्व राज्यातील जनतेचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण अनेक वर्षांनंतर
दोन ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आल्यानंतर प्रथमच एका निवडणुकीला दोन ठाकरे बंधू युतीच्या माध्यमातून सामोरं जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप अधिकृतरित्या युतीची घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे युतीची घोषणा नेमकी कधी होणार, युतीची घोषणा झाल्यानंतर कोणाच्या वाटेला किती जागा येणार, 2017च्या महापालिकेचा निवडणुकीचा आणि त्या निकालाचा विचार केला तर जवळपास 84 जागा या शिवसेनेला मिळाल्या होत्या. 84 जागांवरती शिवसेनेनं विजय मिळवला होता. मात्र शिवसेनेतील बंडानंतर सध्या अनेक माजी नगरसेवक हे शिंदे गटासोबत गेले, काही भाजप सोबत गेलेले आहेत. मात्र आता अनेक जागा रिक्त आहेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय की स्टँडिंग नगरसेवक अनेक ठिकाणी आहेत. मात्र अनेक ठिकाणी अद्याप नगरसेवक जे ते शिंदे गटामध्ये असेल किंवा भाजपमध्ये असेल प्रवेश केल्यामुळे रिक्त आहेत. त्यामुळे अशा या सगळ्या 84 जागा ज्या शिवसेनेने जिंकल्या होत्या, या 227 पैकी ज्या इतर जागा आहेत त्या ठिकाणी नेमकं कशा प्रकारे जागा वाटपाचं सत्र ठरतं, 84 ज्या जागा आहेत त्यापैकी कोणत्या जागेवरती मनसेकडून दावा केला जातो आणि त्या शिवसेनेकडून सोडल्या जातात का, या सगळ्यामध्ये महत्वाचं ठरतंय. म्हणजे ज्या जागा मनसेसाठी शिवसेना सोडेल किंवा ज्या जागांवरती मनसे दावा करेल त्या ठिकाणी मराठी मतदार किती आहे, मुस्लिम मतदार किती आहे, इतर भाषिक मतदार किती आहे आणि त्यांच्यासाठी यांचा युतीचा प्रचार आहे तो कितपत योग्य ठरतो, तो कशा प्रकारे प्रभावशाली ठरतो, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे या सगळ्यामध्ये एक बाब महत्वाची आहे ती म्हणजे खरं तर भाजपनं विजय उत्सव मेळाव्यामध्ये एक उल्लेख केला होता, तो म्हणजे विरोधकांवरती निशाणा साधत असताना आगामी काळातील महापालिका निवडणुकीमध्ये महापौर हा खान होतो का मराठी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र हा प्रचार जो आहे तो अपप्रचार जो भाजपकडून केला जात आहे, जो नरेटिव्ह सेट केला जात आहे असं जे विरोधक म्हणत आहे, तोच अपप्रचार किंवा तो नरेटिव्ह हा ठाकरे बंधूंसाठी योग्य प्रचार किंवा यशस्वी ठरण्याचं फॅक्टर आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर लोकसभेचा विचार केला तर निश्चितच जे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले त्यांनी मुस्लिम मतांच्या जोरावरती विजय मिळवला असा सूर महायुतीचा होता. मात्र सध्या पाहायला गेलं तर एकंदरीत महापौर हा खान होणार का असं म्हणत ज्या प्रकारे मुस्लिम मतदारांना एकंदरीत पाहायला गेलं तर वेगळी वागणूक असेल किंवा ज्या प्रकारे म्हटलं जाते की एकंदरीत आपण पाहतोय की ज्या प्रकारे आता या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे आता उल्लेख केला जातो की खान मतदार होणार का, या सगळ्यामध्ये आता आपण पाहतोय की निश्चितच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता ठाकरे बंधू असतील ते कशा प्रकारे या सगळ्याचा फायदा करून घेतात, ठाकरे बंधूंना निश्चितच या सगळ्याचा फायदा होतो का हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.